हॅलो यूट्यूब लवर, कशा आहात? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आपण आज वेलची श्रीखंड बघतोय. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर दही बांधण्यासाठी एक कापड घ्यायचं आहे, ज्याच्यातून दह्यातील पाणी जे आहे ते व्यवस्थित नितळून निघेल. तर मी पुरणाची जाळी घेतली, त्याच्यावर एक कापड असं पसरून घेतले आणि हे विकतचं दही घेतले. 1 kgचं पॅकेट घेतले. तुम्ही घरचं दही घेतलं तरी चालेल, पण थोडंसं आंबट हवं दही, तर त्याच्याने श्रीखंडाची चव अजून चांगली लागते. तर हे जे सगळं दही आहे मी या कपड्यामध्ये बांधून घेणार आहे. असं थोडंसं हलक्या हातानं प्रेस करून मी याच्यातलं निघेल तेवढं पाणी काढून घेते आणि त्याला एक व्यवस्थित गाठ मारून मी असं वरती अडकून ठेवणार आहे, म्हणजे पाणी नितळेल. एक 2 ते 3 तास असं अडकून ठेवा, म्हणजे व्यवस्थित पाणी त्यातलं नितळून निघेल. मी तर अशी गाठ मारून घेते, म्हणजे अडकवता येईल व्यवस्थित. तर इथं बघू शकता तुम्ही, मी असं अडकवले, म्हणजे इथून काय होईल, पाणी याच्यातलं व्यवस्थित नितळून निघेल. आता 2 ते 3 तासांनी मी तुम्हाला दाखवते. तर बघा, बऱ्यापैकी पाणी आवश्यक तेवढं यातनं निघाले. तर व्यवस्थित झालेलं आहे चक्का. त्यात पुरेसं मॉइश्चर पण आहे, पूर्णपणे एकदम कोरडं पण नाही करायचं आहे. व्यवस्थित मॉइश्चर पण आहे आवश्यक तेवढं, आणि व्यवस्थित तयार झालेलं आहे. मी आता इथं पातेल्यामध्ये एका काढून घेते आणि आता ह्याच्यामध्ये साखर घालून घेते. साखर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, की दही किती आंबट आहे त्या अंदाजाने तुम्ही घाला. कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. तर मी माझ्या अंदाजाने मी इथं घालून घेतले. आणि वेलची श्रीखंड आहे, तर अर्थात वेलची मी 4 वेलची घेतलेले आहेत. ते मी बारीक कुटून मग त्याच्यामध्ये घालणार आहे. तर इथं छान वेलची बारीक कुटून घेतली मी साखर घालून, आणि मी त्याच्यात घालून घेतली. आणि आता हे विस्करनं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता एक 5 ते 7 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत एक क्रीमी त्याचं टेक्स्चर होत नाही आणि साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे. तरी तर तुम्ही बघू शकता, साखर पूर्ण विरघळलेले आणि याचा एक क्रीमी असं टेक्स्चर झालेलं आहे तयार. हे बघा, हे असं पडत नाही पटकन, असं क्रीमसारखं झालेलं आहे. तर हे आता परफेक्ट झालेलं आहे कन्सिस्टन्सी. आणि जर तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा की एकसारखं असं झालेलं नाही, गुठळ्या कुठेही राहिल्यात असं जर वाटत असेल, किंवा मार्केटसारखं एकदम असं स्मूथ तयार झालेलं नाही, तर मग हे ट्रिक तुम्ही वापरू शकता. हे पुरणाची चाळण घेतलेली आहे मी, पुरणाचं जे पुरण वाटायचं असतं ते, आणि त्याच्यात घालून तुम्ही हे पुरण जसं आपण पाडतो तसं तुम्ही हे श्रीखंड जे आहे ते तुम्ही याच्यातून बारीक चाळू शकता. त्याच्यामुळं काय होईल ना, असं एकदम क्रीमी टेक्स्चर होईल, एकसारखं एकदम तयार होईल. तर मी सगळं करून घेते. तरी माझ्या आईची ट्रिक आहे, तर ती असं करते. याच्यामुळे काय होतं, एकसारखं मार्केटमध्ये जसं असतं तसं एकसारखं एकदम स्मूथ पेस्ट तयार होतं.
तर इथं तुम्ही बघू शकता एकदम छान एकसारखी तयार झालेली आहे पेस्ट ही. आणि आपलं वेलची श्रीखंड तयार आहे. एकदम मार्केटसारखं लागतं किंवा त्याच्यापेक्षाही छान लागतं आणि घरी केल्यामुळं ते अजून जास्त हेल्दी होतं खायला. तर एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.